पुण्य म्हणजे नेमकं काय आहे? पुण्याची व्याख्या काय आहे प्रत्येकाची? आणि प्रत्येकाची पुण्याची व्याख्या फार वेगळी आहे. प्रत्येक धर्मात तुम्ही पाहाल ना तर पुण्याची व्याख्या खरंच वेगळी आहे. पण मंडळी, कितीही विचार केला ना तरी पुण्य हे पुण्यच असतं, व्याख्या कितीही वेगळी असू द्या. कारण ते शेवटी तिथेच गणलं जातं, तिथेच मोजलं जातं, त्याचं मोजमाप मात्र तिथेच होतं. त्याच्यामुळे पुण्य हे पुण्यच असतं. त्याची कुठलीही व्याख्या नसते, त्याचे कुठलेही प्रकार नसतात. विचाराअंतर्गत जर तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने पुण्याचा विचार करत असाल ना तर तो चुकीचा असतो. त्याच्यामुळे मंडळी, जेव्हा जेव्हा वाटतं की मी अशा प्रकारे करीन तर हे पुण्य, मी ते केलं तर ते पुण्य, तर आज समजून घ्या की नेमकं पुण्य हे कशात आहे. मंडळी, खूप सुंदर असा हा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे, पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. तर मंडळी, स्वामींच्या चरणी तर मी कायम तुमच्यासाठी प्रार्थना करतच असते की माझ्या सर्व व्ह्यूअर्सला सुख, समाधान आणि शांती मिळू देत म्हणून. पण आज जे पुण्य तुम्हाला कसं मिळवून द्यायचं याच्यासाठी जी माझी धडपड आहे ना, त्यासाठी हा व्हिडिओ मात्र अगदी मनापासून आणि व्यवस्थित पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुण्य, बरेच जणांना वाटतं की पुण्य मी केलं म्हणजे मी गाईला चारा खायला घातला, मी पुण्य केलं. बरेच जणांना वाटतं की मी आज देवळामध्ये जाऊन आले, मी देवाकडे तिथे काहीतरी पैसे टाकून आले, किंवा मी देवाला आज हा प्रसाद घेऊन गेले, किंवा देवात असलेल्या लोकांना मी हा प्रसाद वाटला, मी पुण्य करून आले. काही जणांना वाटतं एका गरीबाला मी पूर्णपणे त्याला ग्रॉसरी भरून दिली, म्हणजे ग्रॉसरीला किराणा माल भरून दिला म्हणजे मी पुण्य केलं. खूप जणांना असं वाटत असतं की भिकाऱ्याला मी दान केलं, लहान मुलाला मी खाऊ घातलं म्हणून मी पुण्य केलं, मी कुणालाही नकळत ह्याची मदत केली म्हणजे मी पुण्य केलं. तर मंडळी, पुण्य करताना जेव्हा सगळ्यात प्रथम तुमचं पुण्य कुठे फेल होतं ना ते आज नीट समजून घ्या. जेव्हा तुम्ही पुण्य करता आणि तुम्ही डोक्यात ठेवता की मी हे पुण्य केलं, तिथेच तुमचं पुण्य, त्याची एनर्जी डेड झालेली असते. पुण्य नाहीच होऊ शकत, ते पुण्य केलेलंच नसतं. कारण तुम्ही देणारे कोण आहात, सगळ्यात पहिला हा विचार करायचा. मी देणारी कोण आहे? मला तर सगळं त्या भगवंताकडून मिळालेलं आहे. नशिबाने जर धन, दौलत, यश आणि कीर्ती जर मिळालेली आहे तर ती त्या भगवंताने तुम्हाला दिलेली आहे. तुमचं मागच्या जन्माचं पुण्य केलेलं आहे ना ते तुमच्या पदरी आहे, गाठीशी आहे. म्हणून जर मी कोणीही गरिबीमध्ये असेल आणि खूप अडचणींमध्ये जगत असेल तर ते पण तर त्याचं पूर्व जन्मीचं सगळं कर्म आहे, ते तर पुण्य नाही होऊ शकत, कारण तो भोगतो या जन्मी ते सगळं. पण तुमच्याकडे जर सगळी सुखसोयी आहे तर तुमचं पुण्याईचा संचय तुम्ही घेऊन आलेला आहात. तर त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण करणारे कोणीही नाही, आपण कुणाला मदत करणारे कोणीही नाही. जे करून घेतोय तो भगवंत करून घेतोय, ही भावना मनामध्ये ठेवा. तुम्ही कुणाला काहीही दान करा, पण ते तुम्ही करत नाहीये, तो भगवंत करून घेतोय. आणि सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो की आपण जर एखाद्या देवळामध्ये एखादी गोष्ट भेट केली, म्हणजे चांदीची एखादी वस्तू भेट केली, किंवा आणखीन 4 गोष्टी भेट केल्यात, किंवा आणखीन कुठल्या व्यक्तीला आपण 4 गोष्टी दिल्यात, तर आपल्याला जगभरामध्ये त्याची दवंडी पेटवायची असते की मी हे दिलं, मी ते दिलं. म्हणजे आजकाल तर सोशल नेटवर्कने काढलेलंच आहे, व्हिडिओ काढतात लोक लगेच की या देवात बघा मी जाताना हे घेऊन गेलो होतो, मी आज देवाच्या दर्शनाला गेलो वगैरे. तुम्ही ते देवाच्या दर्शनाला गेलात म्हणून व्हिडिओ नका टाकू, पण तुम्ही त्या देवालयाची, त्या ठिकाणाची माहिती मात्र देत जा. कारण लोक तिथे जातील दर्शनाला, त्यांना पण दर्शन होऊन जाईल तिथलं, आणि त्यांना त्यांचा थोडा पुण्यसंचय होऊन तुमचाही पुण्यसंचय होईल, कारण तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलात. तर मंडळी, हे जे सगळे व्हिडिओ आजकाल मी पाहत आहे की तुम्ही ॲनिमल्सला खायला घातलं, तुम्ही व्हिडिओ काढलेत, तुम्ही एखाद्याला दान केलं, काही तुम्ही त्याला गिफ्ट केलं, तुम्ही व्हिडिओ काढलेत, ह्या व्हिडिओला काही अर्थ नाही आहे. आणि हे दान आणि पुण्य बिलकुल नाही आहे, कारण तुम्ही फक्त आणि फक्त ते व्ह्यूजसाठी करत असता. त्याच्यामुळे या गोष्टी आहेत ना कुठेच काउंट होत नाही देवाच्या लिस्टमध्ये, त्या नगण्य आहेत. मग तुम्ही स्पष्टपणे सांगा की हे मी माझ्यासाठी करते, कुठलं पुण्य नाही आहे, कुठलं पापही नाही आहे, मी फक्त हे माझ्या खुशीसाठी करतोय, दॅट्स इट. तिथे तुम्ही पुण्याचं काम करतोय, आज बहुत बडा ये किया, आज खूप काही मी केलं, आज मी खूपच हे केलं, हे सगळं ना बंद करा. कारण सोशल नेटवर्कचा वापर आहे ना पॉझिटिव्हली करा आणि छान गोष्टींसाठी करा. जर तुमच्या नशिबात व्ह्यूज मिळणार आहेत ना तर तुम्हाला खूप व्ह्यूज मिळतील, मिलियन व्ह्यूज मिळतील, आणि तुमचे सबस्क्रायबर मिलियन होतील. याचा अर्थ असा नाही आहे की असे कुठलेही व्हिडिओ टाकून तुम्हाला व्ह्यूज मिळवलेच पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाला तर तुमचं पुण्य संचय वाढत राहणार आहे. फार चुकीचं तुमच्या मनामध्ये हे बसलेलं आहे. तर ते प्लीज जे कोणी असं करत असेल त्यांनी काढून टाका. तुम्हाला पुण्य करायचं आहे ना, तुम्ही पुण्य करताना मनामध्ये हा विचार सोडून द्या पहिले की मी पुण्य करते, मी ह्याला मदत केली. हा पण एक खूप मोठा ही विकृती म्हटली जाते, विकृती आहे ही की मी मदत केली. मदत करणारे आपण कोणीही नाही आहे. आपण
ते भगवंताने आपल्याला सुचवलं, त्या व्यक्तीला ही गोष्ट पोचव, आपण पोचवली. नाहीतर आपल्या मनातही येत नसतं, खूपदा आपल्याला कळतही नसतं आणि तेवढी जाणीवही नसते की आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे हे विचार सोडून द्या. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला एखादा मदत करतो आणि तुम्ही त्याला जर विसरत असाल तर ते पण खूप मोठं पापाचं हे आहे. तुम्ही भागीदार व्हाल पापाचे. कारण त्यांनी तुम्हाला अडीअडचणीला मदत केली, तुम्ही त्यांचं आजही देणं आहात ना, तर तुम्ही कायम देवासमोर त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि देवाला सांगा की या लोकांनी मला मदत केलेली आहे, यांचं आयुष्य सुखाने समाधानाने पूर्णपणे भरून जाऊ आणि माझ्याकडची जी काही देणी आहेत तर ती त्यांना देऊन लवकरात लवकर भगवंता मला यातून मोकळं कर आणि या लोकांना अखंड आयुष्य आणि सुखाचंच आयुष्य दे. कायम ही प्रार्थना करा. आणि हे मी तुम्हाला नाही सांगते, हे स्वतः मी केलेलं आहे, मी करत आहे. कारण तुम्ही कायम कोणाचे ना कोणाचे कृतज्ञ असता. म्हणजे कृतज्ञ म्हणण्यापेक्षा जाणीव ठेवावी प्रत्येक गोष्टीची, कृतज्ञता व्यक्त करावी प्रत्येक गोष्टीची. कारण त्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, त्यामुळे ती व्यक्त करणं फार गरजेचं असतं. त्यांच्यासमोर तुम्ही नाही करू शकत, तुम्ही देवासमोर तरी करा, ती सगळीकडे पोचेल, त्यांच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोचेल. पण तेही तुम्ही करायला शिका, ते एक वेगळ्या लेवलचं पुण्य होतं. कारण पुण्याने तुम्ही मनामध्ये जे जोपासता ना तेच पुण्य आहे. मग तुम्ही काय जोपासता मनामध्ये, जर तुम्ही चांगलं जोपासलं, जे इतरांना कळलं नाही ना, ते पुण्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं देवासमोर काही बाई देऊन जर तुम्हाला वाटत असेल देवाला आपण खरेदी करतो, तर आपण देवाला खरेदी करण्याची खरंच आपली लायकी पण नाही आहे आणि आपली पोच पण नाही आहे की आपण देवाला खरेदी करू शकतो. आपण देवाला जे देतो ते देणं हा जे स्वाभाविक मनामध्ये जे फिरत राहतं, मी हे देवाकडे आज दिलं, सगळ्यात चुकीचं हे आहे. दिलं म्हणणंच चुकीचं आहे. आपण देवाला अर्पण करतो. जेव्हा देवाने आपल्याला जे काही दिलेलं आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, ते आपण अर्पण करतोय, त्यातलंच थोडंसं अर्पण करतोय, अदरवाईज आपण कोणी नाही आहे. हे कायम लक्षात ठेवा. इतरांना मदत करताना चार चौघात हे सांगू नका. बरीच लोक असे असतात, बापरे मी ना हे केलं, तू कुणाला सांगू नकोस. आणि नंतर ज्याला सांगितले तो तर सांगत नाही, पण हे लोकच दवंडी पिटवत राहतात, मी ह्याच्यासाठी ते केलं, मी त्याच्यासाठी ते केलं. अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट, तुम्ही कुणाचेही पैसे घेतलेले आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत, ही भावना मनात ठेवा, म्हणजे लवकर त्यातून तुम्ही बाहेर पडाल. आणि कारण सांगते तुम्हाला, तुम्ही ज्या लोकांकडनं घेता त्या लोकांना हे सांगा की इतरांना तुम्ही सांगत बसू नका की बाबा ह्याने माझ्याकडनं पैसे घेतले आणि त्यांनी माझ्याकडनं इतके पैसे घेतले. कारण तुमचे पैसे येण्याची एनर्जी स्टॉप होऊन जाते. त्यामुळे देणाऱ्याला किती इच्छा असूनही तो व्यक्ती पैसे नाही देऊ शकत. जर तुम्ही कुणाला पैसे दिले पण असतील ना, तर मनामध्ये ठेवा, इतरांना सांगू नका की ह्याने माझे पैसे इतके वर्ष झाले दिले नाहीत, इतके वर्ष झाले दिले नाहीत. कारण तुम्ही ती एनर्जी स्टॉप करताय. त्यामुळे तुमचे येणारे जे पैसे आहेत ना ते मिळणार नाहीत किंवा ते येणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये प्रचंड लेट होईल. त्यामुळे प्लीज त्या गोष्टी चर्चेमध्ये घेऊ नका. तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत, तो पैसे तुम्हाला देणारच आहे, त्याची तीच भावना आहे. नाहीतर मग वेगळ्या वाटेने बऱ्याच गोष्टी केल्याच जातात. पण मंडळी, एखाद्याला अडीअडचणीमध्ये तुम्ही मदत केलेली असते, त्यामुळे ते एक वेगळ्या लेवलचे पुण्य आहे. तर त्याच्यासाठी ते चर्चेमध्ये आणणं चुकीचं आहे. तुम्ही देणारे कोणी नाही आहे, त्या भगवंतानी तुम्हाला त्यावेळेस ती बुद्धी दिली, कारण ती समोरची व्यक्ती तेवढीच प्रामाणिक तुम्हाला वाटली आणि ती देणारी वाटली म्हणून तुम्ही पैसे दिले. सो तुम्ही त्या भगवंताकडे सांगायचं की हे भगवंता, मी तिला दिले, मी प्रांजळ मनाने दिले, तीही मला प्रांजळ मनानेच पैसे देईल अशी मला खात्री आहे. आज लेट होत असेल तरी हरकत नाही, पण ती मला नक्की पैसे देईल ही माझी खात्री आहे. इतरांना सांगून येणाऱ्या पैशांची एनर्जी ब्लॉक करण्यापेक्षा ना देवाकडे पुढे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलायला शिका, ज्याने तुमचंच आयुष्य आहे ना, ज्या गेलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी तयार राहील, त्याचं स्वागत करेल. पुण्याची व्याख्या फार वेगळी असते. त्याच्यामुळे पुण्य करताना इतरांना सांगणं, व्हिडिओ काढणं, दाखवणं, मी मदत केली हे बोलणं, तिथेच तुम्ही सगळं घालवून जाता. मग ते पुण्यच उरत नाही, ते पापामध्ये निघून जातं. कारण ते तुम्ही पाप करताय. पुण्य करता करता तुम्ही कुठे पाप आपल्या माथी लावून घेता हे तुम्हालाही कळत नाही. तर मंडळी, असं करू नका. छान राहा आपल्या आयुष्यामध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आहे आणि ते इतरत्र अशाच गोष्टी अशाच चुका करत राहतात. त्यामुळे त्यांचं पुण्य कुठेतरी झिरोमध्येच त्यांचं अकाउंट राहतो पुण्याचं. तर त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हालाही लाईक करावासा वाटला तर, नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक करा
आणि तुम्ही कुठलं काय करता, तुम्ही अशा पद्धतीने वागता का, मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कोण कुठून पाहतो आहे तेही मला कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल माझे व्ह्युअर्स कुठल्या कुठल्या राज्यामध्ये राहतात, कुठल्या कंट्रीमध्ये राहत आहेत. आणि तुम्ही अजूनही मिस्टिकल एराशी जोडले गेलेले नसाल तर लवकरात लवकर सबस्क्रायबरचं बटन दाबून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे असेच वेगवेगळ्या रेमेडीज, वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा. सबस्क्रायबरचं बटन दाबून बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे असेच वेगवेगळ्या रेमेडीज, वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.